मला या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही, ज्याचा एवढा मोठा परिवार आहे देवाचा, तर देव सांगतात मला वारकऱ्याशिवाय कोणी नाहीये, म्हणून तुम्ही माझ्यासाठी पंढरपूरला या. आता त्यांनी जे 5 पर्वकाळ सांगितले त्या सगळ्या पर्वकाळाच्या वरती मला कोणती तिथी जर आवडत असेल तर देवाचं म्हणणं आहे एकादशी. मग देवाला जर ती तिथी आवडते तर मग त्याच दिवशी आम्ही व्रत केलेलं बरं. मला थोडं वैज्ञानिकतेकडे, कारण आताची तरुण पिढी ही प्रश्न विचारताना आपणाला दिसते हे असं का, आणि त्याचं उत्तर मिळाल्याच्या नंतर ते पुढे जाते. शास्त्रज्ञांचं असं मत आहे की येत्या काही वर्षामध्ये जवळजवळ 40% लोकांना कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. एकादशी अशी तिथी ॲलिसन आणि होंजो असे 2 शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांच्या अभ्यासाच्या अंती त्यांनी एकच निष्कर्ष बाहेर काढला. त्या निष्कर्षासाठी त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला. त्यांचा निष्कर्ष एवढाच होता. मग विचार करा, असे किती नोबेल तुकोबरायांच्या चरणावर ओवळावीन फेकून द्यावे. अजूनही कित्येक शोध लागायचे बाकी आहेत. माझं एकच मत आहे, जर का आमच्या संतांनी, आमच्या देवांनी, आमच्या पूर्वासुरींनी ही व्रत फार अभ्यास करून आमच्या हातामध्ये ठेवलेली आहेत, ही उगाच आंधळेपणाने आमच्यावर लादली गेलेली परंपरा निश्चित नाही. याच्या मागे वैज्ञानिकता सुद्धा आहे आणि याच्या मागे आध्यात्मिकता सुद्धा आहे.